सुख करता दुःख हरता ही आरती काय फक्त आपल्या भारतातच नाही तर पाकिस्तानात सुद्धा गायली जाते, कारण पाकिस्तानात राहणारी आपली ही मराठी माणसं गेल्या 2-3 दशकांपासून तिथे गणेशोत्सव साजरा करत आहेत। तर सिक्रेट्स ऑफ गणेशोत्सव मध्ये आज आपण बघूयात पाकिस्तानात ही गणपतीची परंपरा नेमकी कुठून आली। तर पाकिस्तानच्या 2023च्या जनगणनेनुसार तिथे सध्या 38 लाख हिंदू आहेत, कारण फाळणीनंतर काही हिंदू कुटुंबांनी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला, परंतु आपल्या प्रथा परंपरा मात्र त्यांनी सोडल्या नाहीत। आता हे जे तुम्ही व्हिडिओज बघताय ना ते पाकिस्तानच्या कराची मधले आहेत। आपल्या महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन आणि विसर्जन होतं ना, अगदी तसाच माहोल हा पाकिस्तानमध्ये सुद्धा असतो। रत्नेश्वर महादेव मंदिर, गणेश मठ मंदिर आणि स्वामी नारायण मंदिर, आता तुम्हाला वाटेल की ही महाराष्ट्रातली मंदिरं आहेत, पण नाही, पाकिस्तान मधल्या या हिंदू मंदिरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात विशेष पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आजही कराची मधील काही कुटुंबांची भाषा ही मराठी आहे। त्यांच्या आरतीत, त्यांच्या प्रसादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आजही महाराष्ट्र जिवंत आहे। तर पाकिस्तान मधला हा गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा।